बनाएगी। परमत व मनमत श्रापित कर देगी। इसलिए श्रीमत को कभी भी भूलो मत। आपल्याला श्रेष्ठ बनवणारी श्रीमत आहे। परमत आणि मनमतावरती आपण चालत आलेलो आहे, पण आता परमेश्वराचं स्वतःचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होत आहे। तर त्या आधाराने आपण श्रेष्ठ बनणारे, श्रेष्ठ जीवन प्राप्त करणारे, श्रेष्ठ दुनियेमध्ये जायचंय। तर श्रीमत नवीनसाठी त्याला माहिती नसतं, पण ज्यांनी ऐकलेले, ज्यांनी बाबांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे, त्यांना माहित असतं श्रीमत काय आणि काय श्रीमतच्या विरुद्ध आहे। पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात की एक तर अलबेला पण किंवा मग ताकद कमी श्रीमतचं न पालन करण्यामध्ये। अलबेला पण काय की अजून कुठे विनाश सुरू झालेला आहे, त्यावेळेला होऊन जाईल, करून घेऊ आपण, बरोबर होऊन जाईल सगळं, हा अलबेला पण। अजून तर सगळे कुठे पक्के बनलेले अजून एवढे। आणि दुसरं ते करण्याची ताकद, श्रीमतवर चालण्याची ताकद नसते, कारण योग कमी। तो सर्वशक्तिवान का साथ मिला है तो हमें उससे शक्ति लेकर उसकी मत पर चलना है। बहुत सीधा, सच्चा और अच्छा मार्गदर्शन वो हमारे लिए कर रहा है, उस पर हमें चलना है और वो ताकत उससे लेनी है योग में। नहीं तो मनमत और परमत बाबा म्हणता है शापित कर देगी, और श्रीमत हमारे लिए वरदान है जो हमारा जन्म जन्मांतर का भाग्य बनाते। इसलिए बाबा म्हणता है श्रीमत को कभी भूलो मत। प्रश्न है, सतो प्रधान पुरुषार्थी कौन और तमो प्रधान पुरुषार्थी कौन, दोनों का अंतर क्या होगा? उत्तर, सतो प्रधान पुरुषार्थी बाप से पूरा वर्षा लेने का पुरुषार्थ व प्रतिज्ञा करते हैं। वह याद में रहने की रेस करते हैं और नंबर 1 जाने का लक्ष्य रखते हैं। दोन प्रकारचे बच्चे बाबा सांगताय, पुरुषार्थ करणारे दोन प्रकारचे बच्चे, एक तर सतोप्रधान पुरुषार्थी आणि एक तमोप्रधान पुरुषार्थी। तर सतोप्रधान पुरुषार्थीचं लक्षण काय? सतोप्रधान पुरुषार्थी बाप से पूरा वर्षा लेने का पुरुषार्थ व प्रतिज्ञा करते हैं, वो याद में रहने की रेस करते हैं और नंबर 1 जाने का लक्ष्य रखते हैं। त्यांना क्लिअर आहे की मी या रेसमध्ये भाग घेतलेला आहे आणि मला जिंकायचं याच्यामध्ये। याद में रहने की रेस, अगर कोई मुझे पता है ये 4 घंटे याद कर रहा है, मुझे 5 घंटे करना है, ये 5 घंटे कर रहा है, मुझे 6 घंटे करना है, ये रेस, ही चांगली रेस आपल्याला एकमेकांसोबत खेळायची। ईर्ष्या द्वेष भावना नहीं, मुझे उससे आगे जाना है, वो मुझसे आगे जा रहा है, मुझे उससे आगे जाना है, ही चांगली रेस आहे। ही ईर्ष्या द्वेष नाही, त्यालाही घेऊन चालायचंय, पण आपण पण लक्ष ठेवायचं की तो एवढं करतोय तर मी का नाही करू शकत, मी त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो। तो जिनका सतोप्रधान पुरुषार्थ है, सतोप्रधान पुरुषार्थ म्हणजे त्या सतोप्रधान दुनियेमध्ये सतोप्रधान लेवलला पोहोचणारे आत्मे, त्यांचा पुरुषार्थ पण संगमयुगामध्ये तसा राहील। तो बाप से पूरा वर्षा लेने का पुरुषार्थ करते। पूरा वर्षा बाबांनी मुरलीमध्ये स्पष्ट केलेले की जो 8 घंटे तक मेरी सेवा करते हैं, मुझे याद करते हैं, वो पूरा पुरुषार्थ लेने के पूरा वर्षा लेने के हकदार है। तर 8 घंट्यापर्यंत बाबा म्हणताय तुम्ही या रस्त्यावरती चला, कमीत कमी। ते कोणतं? सकाळी अमृतवेलेचा योग, नंतर जेवढं जसं शक्य होईल मुरलीच्या आधी योग, मुरली, त्यानंतर मग दिवसभरामध्ये बाबांची आठवण, भोजन करताना, पाणी पिताना, काही खाताना पिताना बाबांची आठवण, नुमाशामच्या वेळेला जेवढं शक्य, ज्याला शक्य नुमाशामच्या वेळेला योग, पण तेवढंच महत्व आहे अमृतवेले इतकंच, तो नुमाशामचा योग। त्यानंतर रात्री झोपताना बाबांची आठवण, बाबांना चार्ट देऊन झोपणं, आणि दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ज्या प्रकारची सेवा शक्य त्या प्रकारची सेवा बाबांच्या कार्यासाठी करणं। तर हे सगळं मिळून बाबा म्हणतात जो 8 तासापर्यंत घेऊन जाईल, ज्ञान, योग आणि सेवा, हे सर्व मिळून ज्याचा 8 तास होईल, बाबा म्हणतात उसे पूरा वर्षा मिलेगा। पूरा वर्षा म्हणजे सतयुगामध्ये पहिल्या जन्मामध्ये येणं।
स्टार्टिंग पासून। तो वो जो सतोप्रधान पुरुषार्थी है उनका इस तरीके का पुरुषार्थ चलेगा। बाकीचे 8 तास बाबांनी दिलेले शरीरासाठी घ्या, 8 तास आपल्या जीवन निर्वाहासाठी, 8 तास, पण 8 तास बाबांसाठी, आपल्यासाठी हे आपल्याला करावं लागेल विभागणी। और तमोप्रधान पुरुषार्थी क्या कहते हैं कि जो तकदीर में होगा, अच्छा प्रजा बनेंगे तो प्रजा ही सही, उनके आगे माया का ऐसा विघ्न आता है जो रेस से बाहर निकल जाते। तमोप्रधान पुरुषार्थी त्याचं जेव्हा अशा प्रकारचे विचार चालतात की जो तकदीर में होगा, अच्छा प्रजा बन जाएंगे, प्रजा पण तर बघणारे स्वर्ग, ती माया ते बुद्धीला लॉक लावून टाकते आणि त्या जे बाबांनी सांगितलेले ज्ञान, ड्राम्याचं ज्ञान, त्याला उलट्या पद्धतीने घेतात कि ड्रामा में जो है वही होने वाला है, मैं जो बना था 5000 साल पहले वही मैं बनूंगा, जे व्हायचं ते होईल, जो तकदीर में होगा। पण बाबांनी पुरुषार्थ सांगितलेला आहे आधी, ती जी तकदीर आहे तिच्या आधी पुरुषार्थ सांगितलेला आहे। पुरुषार्थाने आपल्याला आपलं भाग्य बनवून घ्यायचंय। तो हम ऐसे जो कहते हैं कि जो तकदीर में होगा, याचा अर्थ त्यांचा एक तर बाबांवरती निश्चय नाही, दृढ संकल्प नाही, श्रीमतवर चालण्याची ताकद नाही। वो ऐसा कहते हैं, वो उल्टी रीति से लेते हैं ड्रामा के ज्ञान को। ड्रामा में बाबा ने कहा है पुरुषार्थ फर्स्ट। तुम्ही 5000 वर्षापूर्वी जर चांगला संकल्प केला असेल चांगला पुरुषार्थ करण्याचा, तर मग तुम्ही इथं पण तो रिपीट कराल, संकल्प रिपीट कराल तर पुरुषार्थ पण रिपीट करायचा आहे, आणि पुरुषार्थ रिपीट केला तर पुन्हा सुंदर श्रेष्ठ भाग्याचे निर्माण तुम्ही करणार आहे। पण तुम्ही जर असंच ठरवलं की बस जे होईल ते होईल, तो बाबा म्हणते वो तमोप्रधान पुरुषार्थी, और फिर आना पड़ेगा एक तो प्रजा के नौकर चाकर बनकर त्रेता युग में। क्योंकि बाबा म्हणते उनके आगे, ज्यांचे असे विचार चालतात उनके आगे माया का ऐसा विघ्न आता है जो रेस से बाहर निकल जाते। काय होतं एक दिवस, पक्का नहीं है कि मुझे पूरा वर्षा लेना है बाबा से, जो होगा वो होगा, तकदीर में जो होगा वो होगा, असे ज्यांचे विचार चालतात, असं काही विघ्न येतं त्यांच्या समोर कि मग माया त्यांना या रेसच्या बाहेरच घेऊन जाते। तो ये हमें हमारी हालत ऐसे नहीं होने देनी है कभी भी, किसी भी कारण से। इसलिए हमें ये पक्का करना है, मैं सतोप्रधान पुरुषार्थी आत्मा हूं और मुझे बाबा से पूरा वर्षा लेना है, और उसके लिए बाबा जो श्रीमत देता है वो मेरे लिए सबसे ज्यादा महत्वपूर्ण है। किसी भी काम से, किसी भी कर्तव्य से, किसी भी जिम्मेदारी से भी सबसे ज्यादा महत्वपूर्ण है बाबा की श्रीमत। श्रीमत में रहकर हमें हमारे सारे कर्तव्य, सारे जिम्मेदारियों का निर्वहन करना है, उसका पालन करना है। गीत है मुझको सहारा देने वाले, ये दिल कहे तेरा शुक्रिया। तो हमें सहारा देने वाला इस संगम युग में, कलयुग के अंत समय में बाबा मिला है, और उसका हम दिल से शुक्रिया करते हैं। अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, सवेरे अमृत वेले उठ अशरीरी बन बाप को याद करने का अभ्यास करना है। पूरा वर्षा लेने के लिए याद की रेस करनी है। कम से कम 8 घंटा याद जरूर करना है। एक बाप पर पूरा बलिहार जाना है। पर मत व मन मत पर न चल, एक बाप की श्रेष्ठ मत पर चलना है। वरदान है, रूहानी एक्सरसाइज द्वारा वेट यानी बोझ को समाप्त करने वाले समान और समीप भव। रूहानी एक्सरसाइज अर्थात अभी अभी निराकारी, अभी अभी अव्यक्त फरिश्ता,
अभी अभी साकारी कर्मयोगी, अभी अभी विश्व सेवाधारी। ऐसी एक्सरसाइज रोज करो तो व्यर्थ का जो बोझ है वो समाप्त हो जाएगा। जब बोझ यानी वेट समाप्त हो, माशूक समान डबल लाइट बनो, तब जोड़ी अच्छी लगेगी। यदि माशूक हल्का हो और आशिक भारी हो तो जोड़ी अच्छी नहीं लगेगी। रूहानी माशूक आशिकों को कहते हैं, समान बनो, समीप बनो। गीत ऐकलं आपण सुंदर। दुनिया का बोझ अपने सर से उतार दे, छोटी सी जिंदगी है, इसे हंस के गुजार दे। तो ये जो जीवन, ये जो संगम युग का छोटा जीवन हमें मिला है, उसे हमें हंस के गुजारना है। और उसके लिए जो भी हमारे परिवार का बोझ है, दुनिया का बोझ है, सारा उतार देना है। व्यर्थ का बोझ है, नकारात्मकता का बोझ है, उसे उतार देना है। जसं बाबा म्हणतात, या दुनियेमध्ये शरीराचं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात, कसरत करतात, वर्कआउट करतात आणि त्याद्वारे या शरीराचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात। तर तसं बाबा म्हणतात, तुम्ही जे या स्वतःवरती जे ओझ बनवून घेतलेलं आहे, जन्मजन्मांतराच्या हिशोबाचं, व्यर्थचं, नकारात्मकतेचं, ते ओझं जर कमी करायचं तर त्याच्यासाठी पण व्यायाम, आत्मिक कसरत करणं आवश्यक आहे। कोणती? अभी अभी निराकारी। मैं निराकारी आत्मा हूं। फिर अभी अभी अव्यक्त फरिश्ता, मग फरिश्ता स्थिति, मग अभी अभी साकारी कर्मयोगी, इस शरीर में रहते हुए विदेही अवस्था में कर्म करने वाले कर्मयोगी। और अभी अभी विश्व सेवाधारी, मैं अपना कर्म कर रहा हूं, रेगुलर रोज वाला कर्म कर रहा हूं, और उसके साथ साथ विश्व का सेवाधारी हूं। विश्व की सभी आत्माओं की सेवा करनी है, विश्व के सभी आत्माओं का कल्याण करना है, विश्व के सभी आत्माओं की पालना करने वाली मैं आत्मा हूं। मैं विश्व सेवाधारी, कधी आत्मिक स्थिती, कधी मग फरिश्ता रूपामध्ये, कधी विदेही अवस्थेमध्ये शरीरामध्ये राहून कर्म करणारे, आणि ते सगळं करत असताना क्लिअर बुद्धीमध्ये की मैं विश्व सेवाधारी आत्मा हूं। पण हे जेव्हा आपल्याला हे सगळं करायचंय, चेंज करायचंय, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग मध्ये जायचंय, कधी विश्व सेवाधारी, कधी फरिश्ता, कधी विदेही अवस्था, तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे आत्मिक स्थितीची प्रॅक्टिस, स्वतःला आत्मा समजायची प्रॅक्टिस। तर ते त्याच्यासाठी 52 पॉइंट्स आलेले, ते 52 पॉइंट्सचं चित्र आपण स्वतःचं बघणार आहे। त्यानुसार आत्मिक स्थितीची प्रॅक्टिस आपण आज पक्की करून घेऊ आणि त्यानुसार आपल्याला रोज चालायचंय, रोज त्या प्रकारची प्रॅक्टिस करायची। ते 52 पॉइंट्स आपण बघणार आहे। एकदा ते पक्क झालं, आपल्याला तो पाया मजबूत झाला की मैं आत्मा हूं, हे पक्क झालं की कोणत्याही प्रकारची ही जी आत्मिक कसरत बाबा सांगतो ती करणं खूप सहज शक्य होईल। आणि मग काय होईल, त्याच्याद्वारे आपलं जे ओझं आपण वाढवून घेतलेले ते कमी होईल, आपण हलके होऊन जाऊ। बाबा म्हणताय की जोड़ी अच्छी कब लगेगी, जब दोनों समान हो। एकाने खूप ओझं घेतलेलं आणि एक एकदम वजनदार आणि एक एकदम हलका आहे, एकाचं 120 किलो वजन आणि एकाचं 40 किलो वजन जोडीदारामध्ये, तो बाबा म्हणताय वो जोड़ी कैसे लगेगी। मैं तुम्हारा माशूक बहुत हलका हूं। बाबा म्हणताय मला कोणतंही ओझं नाहीये, सगळ्या दुनियेला बदलायचंय, त्याला आपल्याला 4 जणांचा परिवार सांभाळायचा आहे, बाबाला सगळ्या दुनियेला बदलायचंय, संपूर्ण दुनियेला पालटून टाकायचंय, कणाकणामध्ये परिवर्तन करायचंय, पण ओझं नाहीये त्याला काहीच। और हम आत्मा भी कोई कम शक्तिशाली नहीं है, वो भी आत्मा है, हम भी आत्मा है, बाबा भी आत्मा ही है, हम भी आत्मा है, सिर्फ वो जन्म मृत्यु के चक्कर के बाहर है। और अभी हमें वो आप अपने समान बनाना चाहता है, तो हम भी शक्तिशाली, बहुत शक्तिशाली है, तो हम भी बिना बोझ के सब कुछ कर सकते हैं। तर बाबा म्हणताय तुमची आणि माझी जोडी आहे, ती जोडी केव्हा शोभेल, जेव्हा मी जसा ओझ्यापासून मुक्त आहे तसं तुम्ही पण ओझ्यांपासून मुक्त होऊन जा। जबाबदारी, कर्तव्य सगळं पार पाडायचंय, पण ओझं म्हणून नाही, टेन्शन म्हणून नाही, लोड नाही घ्यायचंय, हलकं हलकं राहून सगळं काही करायचंय। तो बाबा म्हणताय कि इसलिए मैं कहता हूं कि समान बनो और समीप बनो, हमारी जोड़ी अच्छी लगनी चाहिए।
स्लोगन, अपने जीवन रूपी गुलदस्ते द्वारा दिव्यता की खुशबू फैलाना ही गुणमूर्त बनना है. आपल्या जीवनाद्वारेच आपल्याला जे काही बाबा आपल्याला देतोय त्याचा सुगंध सगळीकडे पसरवायचा आहे आणि गुणांची मूर्ती आता बनायचे. मग चैतन्य देवता रूपामध्ये सतयुगामध्ये आपण राहू शकू. अच्छा, ओम शांती. आत्मा और शरीर का संबंध. आत्मा अभिमानी बनने के लिए आत्मा और शरीर का संबंध अच्छे से समझना बहुत आवश्यक है. तो आज 52 पॉइंट्स आत्मा और शरीर के अंतर पर देखते हैं. हे जे आपण हे 52 पॉइंट्स बघणार आहे त्याचं आपण चित्र, एक एक पॉइंट आपण त्याचं चित्र निर्माण करायचंय. मी कसा अलग आहे, शरीर कसं आहे, चित्र निर्माण करायचं. मी कसं आहे, मी कोण आहे, त्याचं चित्र बघायचंय. नुसतं पॉइंट म्हणून पॉइंट नाही. तो त्याचा फायदा काय होईल, इस लिस्ट के जरिए इन सभी पॉइंट्स को एक के बाद एक दोहराने से बहुत अच्छी आत्म अभिमानी स्थिति बनती है. सारा दिन नेचुरल देही अभिमानी स्थिति रहती है. सेकंड में अशरीरी बन सकते हैं. देह भान से बचे रहते हैं. पुरुषार्थ में नवीनता मिलती है. तो चलिए आज सारा दिन इन सभी पॉइंट्स को स्मृति में रख नेचुरल आत्म अभिमानी स्थिति अर्थात शांति, प्रेम और आनंद के निरंतर अनुभव में स्थित रहे, जिससे हमारा बाबा से कनेक्शन भी मजबूत होगा और हम सबके साथ इन गुणों का अनुभव बांटते रहेंगे, जिससे सहज ही यह संसार स्वर्ग बन जाएगा. आत्म अभिमानी स्थितीची प्रैक्टिस, जैसे स्लोगन मध्ये सांगितलं, गुणों की खुशबू फैलाओ अपने जीवन के द्वारा. तो जब हमारी ये पक्की हो जाएगी आत्म अभिमानी स्थिति की प्रैक्टिस, हम अपने आप को आत्मा पहचानने लगे हैं, पता चला है हम आत्मा है, शरीर नहीं है. लेकिन उस स्थिति में रहना थोड़ा मुश्किल है, क्योंकि 63 जन्मों से हम देह भान में रहे हैं, अपने आप को शरीर समझते रहे हैं, और इसलिए ये मुश्किल लगता है. आत्मा समजना नॅचरल नाही येते आपल्यासाठी, सहज नाही, कारण सहज होतं शरीर समजणं. आत्मा आणि शरीराला वेगळं करून बघणं हे आपण विसरून गेलो होतो द्वापरपासून. 63 जन्माची ती सवय, आणि म्हणून ती जात नाही ती सवय लवकर. म्हणून बाबांना रोज रोज ह्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात. कोणाचीच नाही जात, वेळ लागतो खूप. ब्रह्माबाबांनी खूप मेहनत केली, जे नंबर 1 ची आत्मा आहे त्यांना पण खूप मेहनत करावी लागली ही स्थिती येण्यासाठी. तर हे जे पॉइंट्स आहे, या पॉइंट्सच्या आधाराने आपण ती सहज आणू शकतो. ती जी स्थिती आहे ती आपण सहज आणू शकतो. आपण आता जे पॉइंट्स ऐकणार आहे तर सगळीकडून बुद्धी काढून टाकायची. बिलकुल ही प्रॅक्टिस, आता काय जे काही असेल ते सगळं नंतर बघू आपण, कामाचं वगैरे. आता हे जे आपण पॉइंट्स बघणार आहे, बिलकुल त्याचं चित्र बघत चालायचं. खूप सुंदर अनुभव आपल्याला होईल. बघायचं जे जे सांगितलं गेले त्या पॉइंटमध्ये, तसं आपण आपल्याला स्वतःला बघायचं आहे. तो आत्मा और शरीर का मुख्य अंतर. मैं आत्मा हूं, यह मेरा शरीर है. मैं आत्मा हूं, यह मेरा शरीर है. मैं आत्मा रूहानी हूं, शरीर जिस्मानी है. मैं एक हूं,
शरीर अनेक लिए हैं। मैं एक ही हूं, परमधाम से नीचे आया था और फिर हर जन्म में अलग अलग शरीर लिए हैं। मैं एक हूं, शरीर अनेक लिए हैं। हा माझा प्रवास चाललेला आहे आणि आता या शरीरामधून मला आता परमधाम घरी जायचे, तयार होऊन, परफेक्ट बनून, खूप सुंदर बनून, आणि नंतर सतयुगामध्ये सुंदर कंचन काया प्राप्त करायची, जसं बाबांनी काल सांगितलं आपल्याला। सतयुगामध्ये कंचन काया आपल्याला प्राप्त करायची। मैं ऊपर से आई हूं, शरीर यहां बना है। मैं ऊपर से आई हूं, मैं आत्मा ऊपर से आई हूं, शरीर यहां बना है। या 5 तत्वांनी बनलेल्या शरीरामध्ये मी प्रवेश केला। फर्स्ट शरीरामध्ये प्रवेश केला, ते शरीर सोडलं, दुसऱ्यामध्ये प्रवेश केला। मी आत्मा तीच आहे। इथं बनलेल्या शरीरामध्ये मी प्रवेश करत असते। मैं सूक्ष्म हूं, शरीर स्थूल है। खूप छोटीशी आहे, अतिशय सूक्ष्म आहे, आणि शरीर स्थूल आहे, दिसणार आहे डोळ्यांनी, मी दिसत नाही। मैं चैतन्य हूं, शरीर जड़ है। मैं चैतन्य हूं, शरीर जड़ है। माझ्यामध्ये चेतनता आहे। शरीरामध्ये मी नसेल तर शरीर जड आहे, चेतन नाहीये, तो चेतनता नाहीये। मैं निराकार हूं, शरीर साकार है। मैं निराकार म्हणजे मी बिलकुल बिना शरीर वाली आत्मा आहे। 5 तत्वांनी बनलेलं शरीर मी नाहीये, मी निराकार आहे। शरीर हे साकार मध्ये, हे आकार आहे या शरीराला। मला जर कुठला आकार आहे तर मी ज्योती आहे, बस एक बिंदू आहे। मैं बिंदी हूं, शरीर बड़ा है। बघायचे स्वतःला, छोटीशी बिंदी भ्रुकुटीच्या मध्ये, आणि शरीर खूप मोठं आहे, पण मी आत्मा खूप छोटीशी त्याच्यामध्ये। मैं हल्की हूं, शरीर का वजन है। मैं आत्मा बिल्कुल हल्की हूं, शरीर का वजन है, वजन शरीराला आहे। आपण आत्मा शरीरामधून निघून गेल्यानंतर आणि ते निघायच्या आधी सेम वजन येईल। आत्माला वजनच नाही, आत्मा निघून गेली तरी शरीराचं वजन सेम राहील। आत्माला तसं वजन नाही, पण आपण गुप्त वजन वाढवून घेत असतो, जे बाबांनी सांगितलं ते कमी करायचं आपल्याला। मैं ऊर्जा हूं, शरीर 5 तत्वों से बना है। मी एनर्जी आहे, मी ऊर्जा आहे, शक्ती आहे मी, आणि शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये मी त्याला चालवणारी एनर्जी आहे, ऊर्जा आहे। मैं शक्ति यानी पुरुष हूं, शरीर प्रकृति है। मैं आत्मा पुरुष हूं, शक्ति हूं, और शरीर प्रकृति है, 5 तत्वों से बनी हुई प्रकृति है। मैं अजर हूं, शरीर बूढ़ा होता है। मैं अजर हूं, आत्मा जशी अमर है तशी अजर पण है, आत्मा म्हातारी नहीं हो, शरीर बूढ़ा होता है। मैं आत्मा अजर भी हूं, अमर भी। अजर म्हणजे जी म्हातारी नहीं होत, और शरीर बूढ़ा होता है। मैं अमर हूं, शरीर की मृत्यु होती है। मृत्यु होती है इस 5 तत्वों के बने हुए पुतले की। मेरी मृत्यु नहीं होती है, मैं अमर हूं, मैं अमर आत्मा हूं। मैं अविनाशी हूं, शरीर विनाशी है। माझा कधीही नाश नहीं होत, शरीराचा नाश होतो। मैं शाश्वत परमानेंट हूं, शरीर टेम्पररी है। मी परमनंट आहे, हे जे शरीर मिळालेले मला ते टेम्पररी आहे,
इथं टेम्पररी निवासस्थान आहे, जसं तात्पुरतं पत्ता आहे. हल्ली मुक्काम आपल्या या शरीरामध्ये. शरीर हे निवासस्थान. हे शरीर निवास करण्याचं स्थान आहे, कर्मयोग करण्याचं स्थान आहे. मैं मकान मालिक हूं, शरीर मकान है. जसे शरीराला जर घर मानलं तर मी या घराचा मालक आहे. मैं मूर्ति हूं, शरीर मंदिर है. शरीर जर मंदिर आहे तर मी त्याच्यातली विराजमान अशी सुंदर मूर्ती आहे. मैं लाइट हूं, शरीर हाउस है. शरीर घर आहे आणि त्याच्यामध्ये उजेड निर्माण करणारी मी आत्मा आहे. मैं मेहमान हूं, शरीर टेम्पररी एड्रेस है. मी आत्मा पाहुणे आहे. इथं एक तर या वर्ल्ड, या जगामध्येच मी पाहुणी आहे आणि त्याच्यामध्ये हे शरीर, आत्ताचं शरीर माझा तात्पुरता पत्ता आहे. मैं एक्टर हूं, शरीर कॉस्ट्यूम यानी चोला है. शरीर, शरीर रूपी कपडा, शरीर रूपी ड्रेस मी धारण केलेला आहे आणि या शरीर रूपी ड्रेस धारण करून मी आत्मा कर्म करते, एक्टिंग करते. मैं शोपीस हूं, शरीर शोकेस है. शरीराला जर शोकेस मानलं तर मी त्याच्यामध्ये शोपीस आहे. एक सुंदर सुंदर असं माझं रूप आहे. मी आत्मा शोपीस आहे. मैं हीरा हूं, शरीर डिब्बी है. शरीर एक डब्बी प्रमाणे आणि त्याच्यामध्ये मी सुंदर मौल्यवान असा हिरा आहे. आपली मन आणि बुद्धी संपूर्णपणे भ्रुकुटीमध्ये पाहिजे जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो. मैं अमूल्य हूं, शरीर का फिर भी मूल्य है. शरीर की कीमत लगा सकते हैं लेकिन आत्मा की कोई कीमत नहीं लगा सकता है. मैं फूल हूं, शरीर गमला है. शरीर एक कुंडी प्रमाणे आणि त्याच्यामध्ये मी फुलासारखी आत्मा आहे. मैं गुणवान हूं, शरीर जैसे की निर्गुण है. मी आत्मा गुणवान आहे, शरीरामध्ये कुठलाही गुण नाही. मी त्याच्यामध्ये तर ते गुणांचं मी त्याच्याद्वारे प्रत्यक्षीकरण करत असते दुनियेमध्ये. मैं ज्योति हूं, शरीर मिट्टी का दीपक है. ही मातीची पंती आहे शरीर म्हणजे, आणि मी त्याच्यामध्ये चैतन्य दीपक. मैं पंछी हूं, शरीर घोंसला है. हे शरीर माझं घरट आहे आणि मी मुक्त आजाद पंछी. शरीर है वाहन और इंस्ट्रूमेंट. मैं ड्राइवर हूं, शरीर कार है. शरीर हे वाहन आहे, मी त्याचे ड्रायव्हर आहे आणि हे शरीर म्हणजे एक यंत्र आहे, त्याला मी चालवतो. मैं सारथी व रथी हूं, शरीर रथ है. हा शरीर जर रथ आहे तर या रथाला चालवणारी मी एक तर रथी आहे किंवा मग सारथी आहे. मैं करावनहार हूं, शरीर करणहार है. कर्म शरीराद्वारे करवून घेणारी मी आत्मा आहे. दिसतं असं की शरीर करतंय, करणहार है, लेकिन करावनहार मैं आत्मा हूं. मैं राजा हूं, कर्मेंद्रिया मंत्री है. हे जे कर्मेंद्रिय आहे हे माझे मंत्री आहे आणि मी आत्मा राजा आहे. मंत्र्यांच्या द्वारे मी कार्य करून घेतोय. मैं सेठ हूं, कर्मेंद्रिया कर्मचारी है.
सेठ बनून, राजा बनून कर्मेंद्रियांकडून आपल्याला कर्म करून घ्यायचे, त्यांच्या वश नाही व्हायचंय. मैं मालिक हूं, कर्मेंद्रिया नौकर चाकर है. तर त्यांचं आपण ऐकायचं नाहीये, त्यांना आपलं ऐकायला लावायचंय. कर्मेंद्रियांना डोळे, कान, मुख. मैं यूजर हूं, शरीर साधन मोबाईल आदि है. जसं शरीर मोबाईल आहे, तर या शरीराला वापरणारी मी आत्मा आहे. शरीर जसं मोबाईल वेगळं आपण त्याला वापरतो, तसं हे शरीर जसं एक मोबाईल आहे आणि या मोबाईलला वापरणारी मी आत्मा, त्याला यूज करणारी यूजर. मैं प्रोग्रामर हूं, शरीर कॉम्प्युटर है. शरीर जसं कॉम्प्युटर कसं चालतं, कोणत्याही प्रोग्रामच्या आधाराने चालतं, त्याच्यामध्ये जे सेटिंग केलेली असते, तर तसं हे शरीर एक कॉम्प्युटर प्रमाणे आणि प्रोग्रामर मी आहे. काय करायचं या शरीराने हे ठरवणारी मी आहे, त्याची सेटिंग करणारी मी आहे. मैं ऑपरेटर हूं, शरीर रोबोट है. रोबोट म्हणजे यंत्रमानव किंवा यांत्रिक पद्धतीने काही ऑटोमॅटिक कामं ज्याच्याद्वारे चालतात त्या मशीनला रोबोट म्हणतात. तर तसं शरीर हे रोबोट प्रमाणे त्याला ऑपरेट करणारी, चालवणारी, या रोबोट रूपी शरीराला चालवणारी मी आत्मा आहे. मैं बिजली हूं, शरीर यंत्र है. मैं बिजली हूं, शरीर यंत्र है. हे शरीर एक मशीन आहे आणि या मशीनला जर कोणत्याही मशीनला चालवण्यासाठी करंट लागतो, वीज लागते, तसं या शरीराला चालवणारी मी वीज आहे, बिजली है, एनर्जी है. मैं दृष्टा हूं और आंखें खिड़की है. आंखें ये खिड़की है और इन खिड़की के द्वारा देखने वाली मैं आत्मा हूं. मैं आत्मा अंदर से इन खिड़की के द्वारा इस दुनिया को, दुनिया वालों को देखती हूं. और इस खिड़की के साथ बाबा ने हमारी तीसरी खिड़की भी खोल दी है, जो गुप्त खिड़की है, और उस खिड़की से हम अब दुनिया को देखने लगे. हमारी नजर बदल गई है देखने की. मैं स्पीकर हूं, मुख माइक है. जसं बोलणारा व्यक्ती असतो आणि त्याच्यासमोर माईक ठेवलेला असतो, तर माईक वेगळा आणि बोलणारा वेगळा. तसं मैं स्पीकर हूं, मी बोलणार आहे आतमधून, आणि माईक आहे मुख. माझं माईक कोणतं आहे, मी आत्मा मध्ये आहे आणि माझं माईक आहे मुख. या मुख रूपी माईक द्वारे बोलणारी मी स्पीकर, मी बोलणारी आतमध्ये. मैं सुनने वाला हूं, कान साउंड रिसीवर है. मैं आत्मा सुनने वाला हूं, ऐकणारी मी आत्मा मध्ये बसलेले भ्रुकुटीमध्ये, आणि हे कान कसे साऊंड रिसिव्हर आहे, हे आवाजाला कॅच करणारे, हे आवाज घेत आहे, बाहेरून आवाज घेत आहे आणि माझ्यापर्यंत पोहोचवत आहे, मला ते ऐकू येत आहे. कानांच्या द्वारे मी ऐकणारी आत्मा मध्ये बसलेली आहे. मैं आत्मा रॉकेट हूं. मैं आत्मा रॉकेट हूं. किस हिसाब से? क्योंकि मेरी स्पीड बहुत ज्यादा है. इस दुनिया में कोई ऐसा रॉकेट नहीं बना है जिसकी इतनी स्पीड है. मेरी इतनी स्पीड है. बाबा ने सांगितलेलं आहे, सबसे स्पीड वाला रॉकेट है आत्मा. 1 सेकंड में हम यहां से परमधाम जा सकते हैं. 1 सेकंड में हम मन बुद्धि के द्वारा अमेरिका जैसे हजारों किलोमीटर दूर तक पहुंच जाते हैं, 1 सेकंड के अंदर. और आत्मा जब शरीर छोड़ती है, जहां जन्म लेना होता है, 1 सेकंड में वहां पहुंच जाते. इस सेकंड में इधर, अगले सेकंड में उधर. इतनी स्पीड है. म्हणून बाबा म्हणतात की ये जो तुम जो आत्मा हो तो सबसे तीखा रॉकेट हो, सबसे स्पीड वाला रॉकेट हो. मैं स्टार यानी सितारा हूं. मैं तिलक स्वरूप हूं. मैं आत्मा चांदनी हूं आणि तिलक स्वरूप दुनियावाल्यांनी त्याला दिलेलं आहे. पण मी आत्मा मध्ये बसलेली चांदनी आहे. फिर शरीर से ममत्व मिटाने के लिए क्या सोचना है शरीर के बारे में? शरीर पुरानी जुत्ती है. स्वतःच्या शरीरामध्ये पण मोह नाही ठेवायचा आहे, दुसऱ्याच्या शरीरामध्ये पण मोह नाही ठेवायचा आहे. तर काय विचार करायचा आहे? शरीराकडे नजर गेल्यानंतर विचार काय करायचा आहे? ये शरीर तो पुरानी जुत्ती आहे. ते सतयुगातले शरीर आठवायचे.
एखादी खूप चांगली गोष्ट बघितली असेल, आपण खूप चांगल्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असेल, तर आपल्याला ती जर ती वाईट स्वरूपामध्ये, चुकीच्या स्वरूपामध्ये जर समोर आली, तर आपल्याला ते बरं नाही वाटत, घृणा वाटते, तिरस्कार वाटतो, चांगलं नाही वाटत, आकर्षित नाही होत आपण त्याच्याकडे. खूप सुंदर आंबा आपण खाल्लेला आहे, खूप सुंदर आंबाची आपण टेस्ट घेतलेली आहे, आणि आपल्यासमोर बिलकुल सडलेला आंबा आला, तर आपली इच्छा थोड़ी होईल, त्याला हातामध्ये घ्यायची सुद्धा इच्छा नहीं होती. तो इस तरीके से हमें अब इस शरीर से ममत्व मिटाना है कि बहुत सुंदर शरीर मैंने देखा है, मेरा भी सुंदर शरीर है और औरों का भी सुंदर शरीर उस दुनिया में. तो यहाँ पे तो क्या है, ये तो बस मिट्टी का पुतला है, तिथं तर सोन्याची जसं कंचन काया है. शरीर मिट्टी है, ये जो शरीर है ये 5 तत्वों की जैसे मिट्टी है, मिट्टी मिट्टी में मिल जाने वाली है. शरीर सर्प है और मैं उसके सिर पर मनी हूं. शरीर जसं सापासारखं आहे आणि जसं ते मनी दाखवतात सापाच्या त्या वरती एकदम, तर तसं मी आत्मा मन्यासारखी आहे. शरीर पुराना, विकारी, तमोप्रधान, जड़-जड़ीभूत है. पुराना, विकारी, तमोप्रधान और जड़-जड़ीभूत शरीर आहे. मग त्याच्यामध्ये का अटकायचं? अटकायचं नाहीये, त्याला वापरायचंय, मालक बनून वापरायचंय, आणि या शरीरामध्ये राहून खूप सुंदर पुरुषार्थ आपल्याला करायचा, आपल्याला स्वतःसाठी करायचंय, आणि तशी प्रेरणा आपल्याला दुनियावाल्यांना पण द्यायची. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं दो, दुआएं लो, सुख